बँकिंग सुविधेचा लाभ घेणाऱ्यांच्या संख्येमध्ये गेल्या काही वर्षात मोठी वाढ झाली। घरातील लॉकरऐवजी बँकेमध्ये मोठी रक्कम ठेवणं सुरक्षित आणि फायदेशीर मानले जाते। आजच्या काळामध्ये प्रत्येक व्यक्तीचं किमान एक तरी बँक खातं असेल तर नोकरदार लोक एकाधिक खाती उघडतात। परंतु कालांतराने लोकांनी काही बँक खाती वापरणं बंद केल्याचं दिसून येतंय। अशा स्थितीत प्रश्न पडतो की जर एखादी व्यक्ती आपलं बँक खातं दीर्घकाळ वापरत नसेल तर ते किती दिवसात बंद होतं याबाबत अनेकांना माहिती नसते। व्यवहार न केल्यास खाते किती दिवसांमध्ये बंद होते? अलीकडच्या काही महिन्यांमध्ये खात्यातून कोणताही व्यवहार केला नाही ज्यामुळे खाते इनऑपरेटिव्ह आहे किंवा बंद झालं असल्याची अनेक ग्राहक बँकेकडे तक्रार करतात। रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार तुमचं कोणत्याही बँकेमध्ये खाते असेल आणि काही कारणास्तव तुम्ही 2 वर्षांहून अधिक काळ व्यवहार करत नसाल तर तुमचे खाते बँकेद्वारे निष्क्रिय केले जाते। खाते निष्क्रिय केल्यानंतर तुम्ही खात्यातून कोणत्याही प्रकारचे व्यवहार करू शकणार नाही। मात्र लक्षात घ्या की निष्क्रिय खात्यामध्ये जमा रक्कम तशीच राहील आणि कालांतराने बँक त्यावर नियमित व्याज देत राहील। निष्क्रिय खाते पुन्हा सुरू कसं करावं? कोणतेही निष्क्रिय खाते पुन्हा नियमित खात्यामध्ये सहजपणे रूपांतरित केलं जाऊ शकतं। यासाठी तुम्हाला बँकेमध्ये जाऊन KYC करून घ्यावे लागेल आणि त्यासाठी पॅन, आधार यासारखी महत्त्वाची कागदपत्र आवश्यक असतील। तसेच संयुक्त खाते असल्यास दोन्ही खातेधारकांना KYC कागदपत्र सादर करावी लागतील। बँक खात्याबाबत नियम काय आहेत? बँकेतील प्रत्येक खात्याबाबत व्यवहार न केल्यास किती दिवसांनी खातं निष्क्रिय केलं जाईल याबाबत नियम निर्धारित करण्यात आले आहेत। बँकेकडून ग्राहकांच्या पासबुकमध्ये याबाबत सविस्तर माहिती दिली जाते। वेगवेगळ्या खात्याबाबत नियम वेगवेगळे असू शकतात पण एक निश्चित नियम अवश्य असेल। बँक खात्याच्या नियमानुसार कोणीही तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करू शकते। तुम्ही स्वतःही जमा करू शकता पण खात्यातून पैसे काढणं आवश्यक आहे। प्रत्येक 2 वर्षांमध्ये खात्यातून पैसे काढले पाहिजे आणि बंद होऊ नये याची काळजी घ्यावी। पैसे काढले नाही तर तुमचे खाते निष्क्रिय होऊ शकते। तर एखादा खाते निष्क्रिय झाले की ते पुन्हा सुरू करण्यासाठी KYC करणं आवश्यक असून पैसे काढल्यानंतर खाते पुन्हा चालू होते। निष्क्रिय खाते पुन्हा नियमित करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही। याशिवाय RBIच्या नवीन नियमानुसार तुम्ही निष्क्रिय खात्यामध्ये किमान शिल्लक ठेवली नाही तरी देखील बँक कोणताही दंड वसूल करू